मध्य भारत की सबसे बड़ी कृषि प्रदर्शनी एग्रोविजन का 21 से 24 नवंबर 2025 तक आयोजन होने जा रहा है। इस एग्रोविजन का आयोजन राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपुर यूनिवर्सिटी कैंपस अमरावती रोड नागपुर में होगा। आयोजन सचिव रवि बोरटकर ने एग्रोविजन की जानकारी देने हेतु आयोजित की पत्र परिषद। तो आइए देखते हैं विराट न्यूज लाइव की यह खास रिपोर्ट। काय तयारी आहे आणि 16वे ॲग्रोविजन हे 21 ते 24 नोव्हेंबर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ याच्या कॅम्पसमध्ये याच्या मैदानावरती होणार आहे। आणि यावर्षी आपला जो मुख्य फोकस आहे तो आपण टेक्नॉलॉजीवरती ठेवलेला आहे। याच्यामध्ये यावर्षी आपल्या ज्या कार्यशाळा आहेत त्याच्यामधून आपण एआयचा वापर करून उत्पादन कसं वाढवता येईल याच्याकरता विशेष भर देणार आहोत। आणि याकरता प्रामुख्याने आपण ज्या कार्यशाळा आहेत आपल्या त्याच्यामध्ये ऊसामध्ये त्याचा वापर करून ऊसाचं उत्पादन वाढ कशी जास्त करता येईल, त्यासोबतच संत्रामध्ये कशी त्याची म्हणजे संत्र्याची देखील उत्पादन आहे ते पर एकरी कसं वाढवता येईल याच्याबद्दल आपण इथे काही विशिष्ट दीर्घ कार्यशाळा घेणार आहोत। याशिवाय आपल्याकडे ज्या वेगवेगळ्या विषयांवरती आपण 40 कार्यशाळा घेणार आहोत। त्यामध्ये विदर्भातील जी प्रामुख्याने पिकं आहेत जसं कॉटन असेल, कापूस, तूर, सोयाबीन यावरती तर आहेतच। त्याशिवाय बाकी त्यांना पर्यायी पिकं म्हणून आपण जसं आलं, हळद किंवा तेलबिया यांच्यावरती देखील कार्यशाळा घेतो आहे। आपल्याकडे इथं त्यांना म्हणजे नैसर्गिक शेती कशी करावी, सेंद्रिय शेती कशी करावी यासोबतच त्यांनी ज्याला ॲग्रोकेमिकल्स म्हणतो म्हणजे इन्सेक्टिसाईड पेस्टिसाईडचा म्हणजे नियंत्रित वापर कसा करावा याबद्दल देखील आपण त्यांना मार्गदर्शन करणार आहोत। आणि शिवाय जे पूरक उद्योग आहेत त्याच्यात शेळी मेंढी पालन असेल आहे, मधमाशी पालन असेल आहे या विषयावरती देखील आपल्याकडे इथे कार्यशाळा आहे। आणि या कार्यशाळेतनं जी तज्ज्ञ मंडळी आहेत ती आपण पूर्ण देशभरातनं बोलवलेली आहेत। आणि सोबतच तिथे जे यशस्वी शेतकरी आहेत ज्यांनी या विषयात चांगलं काम केलेलं आहे त्यांना देखील आपण त्यांचे अनुभव कथन करायला इथे बोलवलेलं आहे। ज्यांची कथन होणार आहे त्यांचं जे आपण बोललात की शेतकऱ्यांचं जे व्याख्यान राहील त्यावर तुम्ही पुरस्कृत पण करणार आहे, तर अशी किती मागच्या वर्षी केले आणि यावर्षी किती करणार? आपण दरवर्षी म्हणजे 5 ते 10 शेतकऱ्यांना पुरस्कृत करतो। याशिवाय या वेगवेगळ्या कार्यशाळांमध्ये जे चांगले लोक आहेत जसं दुधाचं असेल आहे किंवा FPOचं असेल आहे तर चांगले 10 FPO आहेत त्यांना आपण तिथे त्यांचा सत्कार करतो। संत्र्यामध्ये जे चांगले 5 लोकांनी चांगलं काम केलं त्यांचा तिथे आपण सत्कार करतो। असं आपण साधारणतः एकंदर 40-50 शेतकऱ्यांचा यावेळी आपण गौरव करणार आहोत। मागील 15 वर्षात कसं बघता सर याला की शेतकऱ्यांच्या उत्थानासाठी शेतकऱ्यांच्या प्रगतीसाठी या ॲग्रो प्रदर्शनीचं आयोजन करण्यात आलं, त्यामध्ये आपलं प्रयत्न सफल झालं? मला असं वाटतं की आपला प्रयत्न सुरू आहे, कारण एकदम ओव्हरनाईट याच्यामध्ये काही लगेच असं म्हणता येणार नाही सक्सेस मिळाला म्हणून, पण याच्याबद्दल मला असं वाटतं की अवेअरनेस वाढतो आहे, लोकांनी याचं महत्त्व कळायला लागलेलं आहे। त्यामुळेच आपल्या प्रत्येक कार्यशाळेला प्रदर्शनाला हा प्रतिसाद दरवर्षी वाढतो आहे। आणि फक्त प्रतिसाद वाढत नाही तर आपण बघितलं की साधारणतः इथं जसं आपण दुधाचं पाहिलं, दुधाचं उत्पादन आपल्या इथं जिल्ह्यात वाढलेलं आहे। त्यासोबतच आता बाकी पिकांचं आहे म्हणजे आता संत्र्याचं देखील संत्र्याच्या ज्या बागा ज्या आहेत त्याचं क्षेत्रही वाढलेलं आहे। त्यासोबत इतर बागा देखील आपल्याकडे आता वाढायला लागल्या आहेत। सीताफळ असेल आहे, पेरू असेल आहे, आंबा असेल आहे याच्या देखील बागा आपल्याकडे जास्त होणार आहे। त्यामुळे याचा 100% म्हणजे याचा सकारात्मक परिणाम तर दिसतोच आहे, पण अजून आपल्याला बरंच काही अचीव करायचं आहे। म्हणजे आपण जर का देशातल्या काही भागातलं जिथे प्रगत शेती आहे किंवा आपण जर का देशाच्यात बघितलं, आंतरराष्ट्रीयच्यात बघितलं तर आपल्याला मला उत्पादन वाढीच्या दृष्टीने आपला दर्जा वाढवण्याच्या दृष्टीने बरंच काही करणं आवश्यक आहे। एक महत्त्वाची गोष्ट यावेळेस व्हेन्यू चेंज आहे, त्याबद्दल काय? आपण जिथं ॲग्रोविजन करायचं तिथं मला असं वाटतं की हा देखील ॲग्रोविजनचा सकारात्मक परिणाम आहे की सरकारला देखील वाटलं की इथं एक परमनंट कन्व्हेन्शन सेंटर व्हायला पाहिजे जिथं दरवर्षी असं कृषीचं किंवा वर्षवर्ष वेगवेगळे कार्यक्रम होत राहतील। म्हणून त्या जागेवर ती जागा ही पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाची होती, त्या जागेवरती महाराष्ट्र सरकारतर्फे एक ॲग्रिकल्चर कन्व्हेन्शन सेंटर बांधण्याचं काम सुरू झालं आहे। त्यामुळे तिथे मला असं वाटतं यावर्षी आणि पुढल्या वर्षी आपल्याला कार्यक्रम घेता येणार नाही, ते सेंटर पूर्ण झाल्यावरती आपण तिथे जाऊ। तोपर्यंत आपण या विद्यापीठाच्या जागेवरती जसं यावर्षी करतो आहे तसंच पुढल्या वर्षी देखील आपल्याला कदाचित तिथेच करावं। सर, जैसे कि हर साल कुछ किसान रहते हैं जो अपने प्रोडक्ट यहाँ पर लेकर आते हैं, स्टॉल लगाते हैं, तो ऐसे में कुछ और बढ़त हुई है स्टॉल्स लगाने में किसानों की? जहाँ
जो टोटल स्टॉल्स है उसमें तो बढ़त हुई है। हमारे जो स्टॉल के नंबर है वो इस साल बढ़े हैं। हर साल करीबन 450 के आसपास होते हैं, इस बार 500 के से ज़्यादा स्टॉल्स यहाँ रहेंगे। जो एरिया है हमारा, जो डोम स्ट्रक्चर जो उसमें हैंगर जो है वो पहले 11,000 स्क्वायर मीटर का रहता था सिर्फ एग्जीबिशन के लिए, वो अभी 13,000 मीटर से ज़्यादा है। और इसके अलावा बाकी जो डोम का वगैरह स्ट्रक्चर है वो अलग है। सर, आप हमारे एग्रोविजन के लिए किसान भाइयों के लिए क्या मैसेज देना चाहेंगे? मैं तो यही कहना चाहूँगा कि आदरणीय नितिन जी की प्रेरणा से इतना अच्छा उपक्रम यहाँ शुरू हुआ है। पूरे देश भर से सारी कंपनी अपने नए उत्पाद, नई टेक्नोलॉजी, नए उनके जो सर्विसेज है वो सब लेके एक जगह जमा होते हैं। उनके लिए ये जानकारी प्राप्त करने का सुनहरा अवसर है। वो सब लोग आए और देखें कि क्या नवाचार हुआ है खेती में, लोग कैसे अपने आप को ज़्यादा समृद्ध करने का प्रयास कर रहे हैं। और वो भी अपने अनुभव, यदि उन्होंने कोई अच्छा काम किया है तो वो भी अपने अनुभव बाकी लोगों के साथ शेयर करें।